लेवलमधून शिवसेनेचे उमेदवार निलेश राणे माझ्यासोबत आहेत। सर, खूप मोठा बदल झाला, एकंदरीत राजकारणात ट्विस्ट आलं आणि तुम्ही शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केलात। या सगळ्या घडामोडीनंतर विजयी आणि पुढची होणारी मतदानाची गणितं कशी आखली गेलेली आहेत ऑलरेडी? बघा, हा विजय हा जो आपण प्रश्न विचारला, शिवसेनेतून मला उमेदवारी मिळाली ही गोष्ट खरी आहे। सगळ्या वरिष्ठांनी ठरवलेला हा निर्णय आहे आणि मला आनंद आहे, जसं मी अनेक वेळेला म्हटलो आहे मागच्या काही दिवसांमध्ये, की ज्या चिन्हावर माझ्या वडिलांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली त्याच चिन्हावर माझ्या जीवनातलं सेकंड इनिंग सुरू होतं आहे। या गोष्टीचा आनंद आहे। त्याच्यामध्ये मला सगळ्यांचेच आभार मानावे लागतील, शिंदे साहेबांचे तर मानावेच लागतील, त्याचबरोबर सन्माननीय फडणवीस साहेबांचे आभार मानावे लागतील, सगळ्या महायुतींच्या नेत्याच्या मला आभार मानावे लागतील की मला ही संधी दिली। 2 पराभवानंतर तिकीट मिळणं हे काही साधं सोपं नव्हतं, पण माझ्यावर विश्वास ठेवला माझ्या महायुतीच्या नेत्यांनी आणि मला ही संधी दिली, त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभारी आहे। बरं सर, तुम्ही मगाशी भाषणामध्ये पण बोलाल की 2 पराभवानंतर संधी मिळणं आणि पुन्हा एकदा रिंगणात उतरणं विधानसभेच्या मागे फ्लॅशबॅकमध्ये जाताना निलेश राणे या सगळ्या गोष्टींचा कसा विचार करतायत नेमका? मी फ्लॅशबॅकमध्ये साहेब जास्त जगणारा आणि रमणारा माणूस नाही। आत्ता काय करू शकतो, उद्यासाठी काय प्लॅनिंग करू शकतो हे विचार करणारा मी व्यक्ती आहे। राणे साहेबांच्या अंडर तयार झालेलो आहे, म्हणून मागे जे झालं ते झालं, त्याच्यात सुधारणा कशी करायची, उद्यासाठी चांगलं कसं करायचं त्याची प्लॅनिंग आणि त्याचं नियोजन करणं हे मी समजतो राजकारणामध्ये ती गरज आहे। रडत बसणं की आमचं हे गेलं, आमचं चिन्ह गेलं, आमचं हे गेलं, अमुक गेलं तमुक गेलं, त्याच्यापेक्षा मला जिंकण्यासाठी काय करावं लागेल तेवढंच मी मागच्या 10 वर्षात लक्षात ठेवलं आणि आता देवाच्या कृपेने उमेदवारी मिळाली आहे। आता निकाल 23 तारखेला जो लागेल, मला एवढी खात्री आहे, ओव्हर कॉन्फिडन्स नाही, की यावेळेला महायुतीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्व उमेदवारांचा विजय होईल मोठ्या मताधिक्याने। सर, यावेळेची निवडणूक कुडाळ मालवणची यासाठी वेगळी आहे, तुम्ही विधानसभेच्या रिंगणात आहात, पण 2014 सालचा निकाल, कणकवलीतला निकाल आणि त्यावेळेला जे राज्यानं जे चित्र पाहिलं होतं त्याबद्दल सातत्याने एक आठवण करून दिली जाते की आता निलेश राणे हे विजयी होणार का, मार्जिन कसं असणार आहे, आणि 2014 साली जो निकाल लागला होता, जो अनपेक्षित होता लोकांना, तो बदल किंवा त्याचा बदला घेण्यासाठी म्हणून सगळ्या गोष्टी होणार आहेत का? बदला इन द सेन्स राजकारणातलं जे काही चूक किंवा ज्या काही गोष्टी घडत असतात त्या भरून काढल्या जाणार आहेत का आता इथे? बघा, मी कोणाला हरवण्यासाठी ही निवडणूक लढवत नाही आहे, काहीतरी चांगलं घडवण्यासाठी, चांगलं करण्यासाठी निवडणूक मी लढतोय। मागे मी बोललो होतो, हे खरं आहे की जिथे माझ्या वडिलांचा पराभव झाला ती जागा मला परत मिळवायची आहे, ते जेवढं खरं आहे। आता वेळ बरीच वर्ष त्याच्यामध्ये निघून गेली, आता 10 वर्षाच्या अँटी इन्कम्बन्सीमध्ये तुम्हाला मतदारसंघामध्ये दाखवण्यासारखं स्थानिक आमदारांना काय राहिलेलं नाही, म्हणून आता माझ्यावर जबाबदारी आहे। मी समजतो काहीतरी हा मतदारसंघ चांगला घडवून आणण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये 21व्या शतकात काय चालतं, कसं चालतं आणि मतदारसंघ कसा सांभाळायचा असतो ह्याचं माझ्यासमोर ते लक्ष आहे। 2014ला अँटी इन्कम्बन्सी काँग्रेस सरकारमध्ये होती आणि त्यावेळेला जे पराभव झाले ते काँग्रेसच्या चुकांमुळे झाले। मोदी साहेबांची मोठी लाट होती म्हणून अनेक लोक त्या लाटेमध्ये निवडून आले। आमच्यासारख्या लोकांची काही चूक नसताना तेव्हाही मतदारसंघ जीवासारखं सांभाळला, पण चूक नसताना पराभव झाला तेव्हा ते दिवसच तसे होते। मला यावेळेस खात्री आहे, आता लोकांनी मन बनवलेलं आहे, मागच्या 10 वर्षामध्ये जे काय मिळू शकलं नाही, आपला कुडाळ मालवण मतदारसंघ जो आहे तो नकाशातून गायब झाला आहे विकासाच्या, तो परत जर आणायचा असेल तर निलेशला संधी दिली पाहिजे अशी एक भावना मला तरी दिसते। आता जर लोकांनी ठरवलं तर ते शक्य देखील होईल। सर, एक शेवटचा प्रश्न घेतो, मोठे साहेब खासदार आहेत, तुम्ही दोघंही आता दोन्ही भाऊ विधानसभेच्या रिंगणात आहात, या सगळ्या गोष्टी वावरताना, राजकारणात वावरताना किंवा ही गणितं बांधताना, विजयाची गणितं म्हणजे राजकारणात किंवा निकालामध्ये विजय हा महत्त्व देखील मानला जातो, कुठं दडपण येतं किंवा आता हे तुम्ही दोन्ही भाऊ हे कशा पद्धतीने एकमेकाला मदत करणार आहात, हा एक म्हणजे प्रत्येकाला पडलेला प्रश्न असू शकतो की कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी केल्या जाणार आहेत? आता कसं आहे, सातत्याने आम्ही लोकांमध्येच असतो म्हणून आम्हाला, आणि प्लस विरोधी जे कोण आमदार किंवा त्यांचे जे कोण नेते आहेत त्यांनी काहीच नाही केल्यामुळे आम्हाला एक मोठा गॅप, एक मोठी संधी त्याच्यामध्ये आम्हाला मिळाली।
लोकांशी कनेक्ट व्हायला आलं. एक वेगळ्या पद्धतीने आम्ही कनेक्ट झालो, कारण का विकासाचा हा सगळा जो विषय तो रिकामा राहिला, म्हणून आम्हाला ते विषय हँडल करता आले, आम्हाला ते विषय घेता आले. ते विषयच नसते तर आम्हाला कदाचित ही निवडणूक अवघड अजून गेली असती. पण कुठलीही निवडणूक ही सोपी नसते. कोणी समोर असला तरी तो आहे, विरोधक चांगला आहे असं समजून आम्ही मैदानात उतरतो. कोणालाही कमी लेखत नाही. नितेश बाजूला मतदारसंघ जरी असला तरी माझे पॉकेट त्याला माहिती आहे, त्याचे पॉकेट मला माहिती आहे. एक दुसऱ्याशी आम्ही कम्युनिकेट करूनच आम्ही आमचं सगळं नियोजन करत असतो. जोडून एक प्रश्न, उपप्रश्न, दडपण येतं या सगळ्या गोष्टींमध्ये, दमछाक होते असं कधी होतं का वावरताना? एवढा सगळा मतदारसंघ म्हणजे कोकणातला भाग हा दुर्गम भाग आहे, विशेष बाब म्हणजे. नाही साहेब, असं दडपण असं नाही. आमचीच लोक आहेत, यांच्यासोबत काम करताना दडपण काय यावं? उलटं मजा येते, आवडतं. वेळ कसा जातो कळत नाही. आणि जर आम्हाला त्यांच्यासाठी काय करता आलं, मी अनेक वेळेला म्हणतो राणे कुटुंबाला या मातीने या लोकांनी एवढं दिलं कोकणातल्या, आता ही परतफेड करण्याची टाईम आहे, परतफेड करण्याचा वेळ आहे. म्हणून दडपण वगैरे काय नाही, उलटं आम्हाला आवडतं जर लोकांसाठी आम्ही काय करू शकलो तर. धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी बोलत त्याबद्दल. तर एकंदरीत कुडाळ मालवणची ही निवडणूक, या निवडणुकीकडे, इथल्या निकालाकडे, इथल्या प्रचाराकडे आणि इथल्या प्रत्येक घडामोडीकडे हे राज्याचं लक्ष लागून राहिलेलं असणार आहे. कारण की 2014 सालचा निकाल आणि त्यानंतर निलेश राणे यांचे चिरंजीव नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे हे आता त्याच विधानसभा मतदारसंघातून रिंगणात आहेत. त्यामुळे निकाल काय लागतो हे पाहावं लागेल. कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोर, एबीपी माझा, कणकवली, सिंधुदुर्ग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.